प्राथमिक आरोग्य केंद्र तिरे येथे शासनाच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित, मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान आहे. या उपक्रमाला छेद देणारी घटना घडली आहे. दिनांक 16/9/2023 रोजी तिरे प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तर सोलापूर येथील गरोदर महिला माया माने या महिलेस रात्री साधारण 7 वाजता गरोदरपणाच्या कळ्या सुरू झाल्या. त्यामुळे तिला तिच्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेऊन गेले असता प्राथमिक आरोग्य केंद्र हे बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर गरोदर महिलेच्या मामांनी रावसाहेब गायकवाड यांनी फोनवरून प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध कर्मचारी आणि डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणीही त्यांचा फोन उचलला नाही असे त्यांनी सांगितले. बऱ्याच वेळानंतर फोन लावल्यानंतर डॉक्टर राऊत यांनी त्यांचा फोन उचलला. रात्रीचे साधारण 10:30 वाजले होते. गरोदर मातेला असह्य कळा येत होत्या. ती तात्काळात बसली होती. माझी ड्युटी संपली आहे, मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही, मी नर्सला पाठवते असा निरोप त्यांच्याकडून मिळाला. रात्री 12:30-1:15 दरम्यान गरोदर मातेची प्रसूती झाली. नाईलाजाने डॉक्टर आणि सिस्टर हजर नसल्याकारणाने सदर गरोदर मातेची प्रसूती गावातील आशा वर्करने केली. गरोदर मातेची डिलिव्हरी झाल्यानंतर सदर ठिकाणी नर्स त्या ठिकाणी रात्री उशिराने उपस्थित झाल्या. सदर ही बाब अतिशय गंभीर असून सदर गरोदर माता प्रसूती झाल्यानंतर तिचे बाळ आणि त्या मातेला 24 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्याची गरज असताना सदर मातेला व तिच्या बाळाला प्रसूतीनंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये घरी पाठवण्यात आले. विशेष म्हणजे प्रसूती झाल्यानंतर त्या महिलेला चक्कर येत होती. हे तिने सांगून देखील तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट करून न घेता तिला घरी पाठवण्यात आले. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाची आरोग्य यंत्रणा जर काम करणार असेल तर सदर यंत्रणेवरती सामान्य नागरिकांचा विश्वास राहणार नाही. त्याचबरोबर नांदेड शहरामध्ये जी घटना आरोग्य विभागामध्ये घडली त्याची पुनरावृत्ती वारंवार महाराष्ट्रामध्ये जर होऊ लागल्या तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डॉक्टर राव यांनी जो बेजबाबदारपणा दाखवलेला आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित असा प्रकारचा उपक्रम राबवत असून वरील प्रकरणामुळे सदरच्या या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाला छेद देण्याचं काम प्राथमिक आरोग्य केंद्र तिरे येथील डॉक्टर राऊत केलेले आहे. त्यामुळे या गंभीर स्वरूपाच्या घटनेला जबाबदार असणारे डॉक्टर राऊत तातडीने निलंबित करावे असे भाजपा महिला सरचिटणीस संपदा जोशी, त्याचबरोबर भाजप प्रदेश उपाध्यक्ष कामगार आघाडी नागेश पासकंटी, गरोदर महिलेचे मामा रावसाहेब गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून देखील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे मॅडम यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे. सदर जबाबदार डॉक्टर यांच्यावरती कारवाई व्हावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप महिला चिटणीस संपदा जोशी यांनी दिला आहे. माया दीपक माने, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर, गाव तिरे. डिलिव्हरी संदर्भात घडली होती. डिलिव्हरीचं माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस त्रास होताना फोन केला तर डॉक्टर लोक कोणच फोन उचलला नाही माझा. आणि नंतर मी गेलो तर तिथं व्यवस्थित उपचार पण नाही केले. 16 सप्टेंबरला मला रात्रीच्या 9:30 वाजता त्रास चालू झाला होता. मग 16 सप्टेंबरला त्रास चालू झाल्यावर मी रात्री 9 वाजल्यापासून त्रास चालू होत होता. त्यावेळेस आशा वर्करला फोन केला होता तर त्या म्हणल्या मी अर्ध्या तासात पोहोचते म्हणल्यावर आम्ही 1 तास उलटून गेला तरी त्या काय आल्या नाहीत. परत फोन लावला तर मी आजारी आहे, मी झोपले म्हणून सांगितले. नर्स पण डिलिव्हरी झाल्यानंतर आले. मला भीती वाटत होती ना, चक्कर येत होती आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या मला असं हात लावायला पण तयार नव्हते, त्यामुळे मला भीती वाटत होती. मी रावसाहेब मसाजी गायकवाड, राहणार तिरे, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. माझ्या भाचीसाठी मी आरोग्य केंद्रात गेलो होतो तिरेचे. त्या ठिकाणी गेल्यानंतर बंद अवस्थेत असताना आम्ही आशा वर्करला फोन केल्यानंतर त्यांनी येतो होतो म्हणून त्यांनी काय लवकर आले नाहीत. रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही 12 ते 12:30पर्यंत आम्ही फोन करत होतो, येत होतो म्हणजे परत ऐन टायमाला त्यांनी फोन बंद केला ठेवला, परत काय आलं नाही. मग वरिष्ठाला आम्ही फोन केला, डॉक्टरला मॅडमला फोन केल्यानंतर मग त्यांनी फोन केल्यानंतर एक 10 मिनिटात पाठवतो म्हणजे मग ते वर्कर आल्यानंतर एक ट्रीटमेंट दिलं. एक 10 मिनिटात डिलिव्हरी झाली. 10 मिनिटात डिलिव्हरी झाल्यानंतर 10च मिनिटात आम्हाला घरी पाठवलं. आणि त्या अवस्थेत माझी भाची माया माने चक्कर येते म्हणलं तर सुद्धा त्यांनी थांबण्यात त्यांनी तसे सोलापूरला आम्हाला जायचं निघून तुम्ही घरी जाऊ म्हणून आम्हाला पाठवून दिले. तसंच आणि मग आम्ही घरी घेऊन आलो. आम्ही रातभर आम्ही जागलो इथं. जागून आमची व्यवस्था आमच्या नशिबानं आमची देवाच्या साह्यानं आमच्या मागडला सगळा काळ निघून गेला. आम्ही व्यवस्थित घरी आलो. नॉर्मल डिलिव्हरी झाली तरी पण सुद्धा डॉक्टर कोण आलेले नाही तिथं आणि दुसऱ्याशी सुद्धा कोण आले नाहीत. आणि गोळ्या औषध तर द्यायचं लांबच राहिलं. 9 वाजल्यापासून कळा येत होत्या. 9 वाजता कळायचं असल्यापासून आम्ही 12:30पर्यंत आम्ही त्यांना फोन लावत होतो तरी पण सुद्धा कोण आले नाही. 12:30च्या नंतर त्यांनी फोन स्विच ऑफ केला.
परत आम्हाला कुठं काय आम्हाला काय कळलं, आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे आम्हाला काय कळलं नाही, इथं दवाखाना तर बंदच होता. मग आम्ही असं बाहेरकडून आम्ही मॅडमचा फोन घेऊन आम्ही फोन केलो. सारखं रिपीट करताना आम्ही 8 ते 10 वेळा फोन केलो, तरी पण सुद्धा उचलण्यात येत. जोपर्यंत आपल्याला त्रास होत आहे तोपर्यंत आपण त्यांना त्रास द्यायचा म्हणून आम्ही सारखं रिपीट करत बसलो. मग 9व्या-10व्या वेळी त्याने कॉल उचलून आम्हाला बोलले 1 10 मिनिटात तुमच्याजवळ पाठवते म्हणले. मग 10 मिनिटात पाठवतो म्हणले. 10-15 मिनिटात ते आले, सलान लावले. सलान लावून कळायचे इंजेक्शन दिले. इंजेक्शन देऊन सगळं व्यवस्थित काही केले, नॉर्मल झाले आमच्या देवाच्या ह्यानं. आणि 10च मिनिटात आम्हाला चहा पाणी सुद्धा करून दिलं नाही, घरी पाठवून दिले. कुठनं पाठवून दिले तुम्हाला घरी? तिरे आज आरोग्य केंद्रातून तिरे आरोग्य केंद्रातून घरी पाठवून दिले. त्यांनी तिकडे गेले, आम्हाला इकडे घरी पाठवलं. आता चक्कर आली म्हणून सुद्धा तसं पाठवून दिलं घरी. ऑब्झर्वेशन खाली ठेवलं नाही असं तुम्हाला म्हणत? नाही, त्यांच्यासमोर त्यांनी डॉक्टर तर आलेच नाही, ते आले नाही. ते त्याने कमीत कमी 24 तास त्यांच्यासमोर ठेवायला पाहिजे. हे बंधनकारक आहे, हे आम्हालाही कळतं. बरं आम्ही काय केलो, ग्रामीण भागातले पडलो की कुठं ते कोण आले ते गेले, ते आम्ही कशाला काय बोलावं. मग आम्ही बोलवलं तर त्यांचं ह्या पद्धतीने आम्हाला वागणूक दिली. नमस्कार, मी संपदा जोशी, भाजप महिला शहर चिटणीस आहे. तिरे आरोग्य केंद्रामध्ये 16 तारखेला रात्रीचा जो प्रकार झालेला आहे त्या संदर्भात मी त्या माया माने ह्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही आज भेट दिली आणि त्यांची सगळी विचारपूस केल्यानंतर आम्हाला निदर्शनास आलं की ज्या वेळेस तिला डिलेव्हरीच्या ज्या वेदना होत होत्या त्यावेळेस त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र बंद होतं की जेणेकरून 24 तास ते आपल्याला प्रशासनाने आपल्या सोयीसाठी जे प्राथमिक आरोग्य केंद्र दिलेलं आहे ते 24 तास उघडं असायला पाहिजे. तर त्यावेळेस ते बंद होते. ते त्यांच्या घरच्या लोकांची अशी तक्रार आहे की सतत त्यांनी फोन केलं तरी एकसुद्धा डॉक्टर सिस्टर उपलब्ध नव्हते. फोन सतत फोन 7-8 वेळा फोन केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी एका आशा वर्करला पाठवलं आणि आशा वर्करनी त्यांची डिलेव्हरी केली. आशा वर्करनी डिलेव्हरी करून एक अर्धा तास पण त्यांना तिथं ठेवलं नाही की परत त्यांना घरी पाठवून दिलं. ह्याच्यामध्ये त्या मातेचं, जी गरोदर माता होती त्या मातेचं किती हाल झालेत. एक महिला म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते आहे की डिलेव्हरीचा काळ जो असतो एका महिलेचं पुनर्जन्म आपण मानतो की आपण एक नवीन जीव आपण जन्माला घालतो. पुनर्जन्म जेव्हा मातेचं होतं ते कमीत कमी 8 ते 7 तास त्या महिलेने ते इथं बाहेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर तिने त्या वेदना सहन केलेल्या आहेत. याच्यानंतर इथले जे डॉक्टर आहेत सुनंदा राऊतराव मॅडम यांच्याशी आम्ही ह्या संदर्भात बोलायला गेलो, महिला पदाधिकारी म्हणून आम्ही बोलायला गेलो तर त्यांनी उद्धटपणे आम्हाला उत्तर दिलेलं आहे. आम्ही रहिवासी, आम्ही भत्ता घेत नाही, आम्ही पगार घेत नाही आणि विषय डायव्हर्ट करून वेगळीकडेच नेलेलं आहे. तर हे एक महिला म्हणून कुठपर्यंत त्यांना हे शोभतं. हा खूप निंदनीय प्रकार आहे. कारण आता मी एका ठिकाणी मी उभारले तर तिथं मागं एक बोर्ड आहे बघा तुम्ही, आमच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित असं हे जे बोर्ड आहे. प्रशासन आमचं जे आहे भाजपचं प्रशासन, केंद्र शासनाचं जे आमचं वरचं सरकार आहे महिलांसाठी, मातेसाठी आणि विशेष करून त्या दिवशी रात्री मुलगी जन्माला आलेली आहे तर आमच्या वेगवेगळ्या योजना असतात. हे एवढं निंदनीय काम त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह आम्ही ठेवतो. नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सेवा सप्ताह ठेवतो आणि तळागाळातल्या लोकांना योजना देऊन त्यांना आधार कार्ड म्हणा, त्याच्यानंतर आयुष्यमान भारत हे जे आहेत, स्वच्छता अभियान, हे म्हणजे असे आम्ही सेवाभावी सप्ताह करतो. तर अशा वेळेस ह्या मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त ही जी घटना घडली आहे ही खूप निंदनीय आहे. मी एक महिला पदाधिकारी म्हणून एक महिलेला जो त्रास झाला आहे तर माझा एक ठामपणे मी सांगते की तुम्ही ह्या जे डॉक्टर आहेत डॉक्टर सुनंदा राऊतराव ह्यांना निलंबन तुम्ही करावं आणि ह्यांच्यावर तुम्ही ॲक्शन घ्यावी. जर तुम्ही प्रशासनाने जर ॲक्शन नाही घेतली तर आम्ही महिला मोर्चा, भाजपचा महिला मोर्चा घेऊन आम्ही आंदोलन करू. किल्लेदार भाजपचा कार्यकर्ता आहे. तिरे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 16/9/2023 रोजी जी घटना घडली आणि ती जेव्हा आमच्या कानावरती आली त्या अनुषंगाने आम्ही तिरे PSC ह्या ठिकाणी संपूर्ण त्या घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की तिरे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर सकाळी 11 वाजता येणं, दुपारी 1ला निघून जाणं आणि नंतर दिवसभर तिरे PSC वाऱ्यावरती असते. त्यानंतर
त्या ठिकाणी असलेले डॉक्टर गोडसे आणि डॉक्टर सुनंदा राऊतराव हे दोन्ही डॉक्टर जेव्हापासून प्रशासकीय सेवेमध्ये काम करतायत तेव्हापासून हे दोघं 15 वर्ष एकत्र काम करतायत. त्यानंतर मागील 8 वर्षापासून हे दोघे तिरे इथं काम करतात. त्यांची प्रशासकीय बदली झालेली असताना पुन्हा ती बदली थांबवून एक्सटेन्शनची ऑर्डर पुन्हा तिऱ्यामध्ये डॉक्टर गोडसेने आणलेली आहे. त्यांना ह्या ठिकाणी इतके वर्ष थांबण्याचं कारण काय? त्या ठिकाणी प्रशासनाने त्यांच्यावरती योग्य ती कारवाई तातडीने केली पाहिजे आणि डिलिव्हरीच्या प्रसंगी त्या मातेची डिलिव्हरी सुदैवानं व्यवस्थित झाली, त्यात कुठलं कॉम्प्लिकेशन झालं नाही. तर झाला असतं तर वेगळा प्रसंग उद्भवला असता. भविष्यामध्ये असा प्रसंग होऊ नये त्यामुळं जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांनी या दोन्ही डॉक्टरांवरती कडक कारवाई करून त्यांना निलंबित केलं पाहिजे. डॉक्टर गोडसे आणि डॉक्टर सुनंदा राऊतराव हे दोन्ही डॉक्टर ज्या दिवशी जिल्हा परिषद प्रशासनाच्या सेवेमध्ये रुजू झाले तेव्हापासून आज तागायत ते 15 वर्ष एकत्रितरित्या काम करतात प्रत्येक PSCला. आणि आज तिरे येथे ती मागील 8 वर्षापासून दोघं एकत्रपणे काम करतायत. मागच्या 3 महिन्याखाली डॉक्टर गोडसे यांची बदली झाली होती, प्रशासकीय बदली करण्यात आली होती. ती बदली तशीच ठेवून एक्सटेन्शनची ऑर्डर त्यांनी पुन्हा बेकायदेशीरपणे आणलेली आहे आणि तिऱ्यामध्ये त्यांनी बसतान बसवायचं आणि ड्युटी करायला लागत नाही तिऱ्यामध्ये OPD कमी असल्यामुळं. या ठिकाणी दोन्ही MBBS डॉक्टर आहेत. ऑपरेशन थिएटर नसताना ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ऑपरेशन थिएटर आहेत त्या ठिकाणी डॉक्टरांची व्हेकन्सी आहे आणि तिऱ्यामध्ये ऑपरेशन थिएटर नसताना 2 MBBS डॉक्टर इथं बसवलेले आहेत. दोघांच्या सगळ्या रुग्णसेवेकडे हेळसांड होती आहे. ह्याच्यामध्ये प्रशासनानं योग्य ती दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे. 2 दिवसाखाली ज्यावेळेस आम्ही CO मॅडमना भेटायला गेलो डिलिव्हरीच्या संदर्भात जो काही म्हणजे गहाळ कारभार ह्या तिरे PSCकडनं झाला त्या संदर्भात मॅडमनी तातडीनं नवले सरांना DHOनं सांगितलं की ह्याच्यावरती नोटिसा काढा आणि चौकशी आणि यांच्यावरती कडक कारवाई करून घ्या असे त्यांना सांगितलं. कारवाई काय झाली? अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. ही अतिशय निंदनीय बाब आहे. प्रशासनाने ह्या एवढ्या गंभीर बाबीची दखल घेऊन तातडीने कारवाई करणं. आढळलं होतं काय? त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी औषध साठ्याची नोंदवही उपलब्ध नव्हती. CO मॅडम ज्यावेळेस भेटायला आले होते त्यावेळी या ठिकाणी औषधाच्या साठ्याची नोंदवही नव्हती आणि त्याचबरोबर डॉक्टर गोडसे हे विनापरवाना रजेवरती गेलेले होते आणि आजही ते ह्या ठिकाणी नाही आहेत. तर असंच हे चालू आहे. माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की CO मॅडमनी आठवड्यातनं 1-2दा ह्या ठिकाणी भेटी देऊन हे व्यवस्थित काम करतात की नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी डॉक्टरांना राहण्याची कंपल्सरी दोन्ही डॉक्टरांना ह्या ठिकाणी राहण्याची त्यांनी ताकीद दिली पाहिजे. एक पेशंट आरोप केलेले आहेत तुमच्यावर की इथं आपण उपस्थित नसताना डिलिव्हरीला खूप वेळ लागला. रात्री 9 वाजल्यापासून 12:30-1 वाजेपर्यंत आपण त्या पेशंटला वाट बघावं लागली आणि तात्काळ लगेच डिलिव्हरी झाल्यानंतर एक अर्ध्या तासामध्ये त्यांना घरीही पाठवलं असं त्यांचा आरोप आहे. काय एकंदरीत प्रकार आहे आणि काय म्हणणं आहे आपलं? सदर महिलेचं म्हणजे माझ्याकडे एकूण दर महिन्याला 5 ते 6 डिलिव्हरी होतात. पण आपण नेमकं कुठल्या पेशंटबद्दल बोलताय हे थोडं समजलं तर बरोबर. नाही माया माने म्हणून 16 तारखेला ज्या डिलिव्हरी झालेल्या आहेत ओके. त्यांचं काय प्रकार इथं घडला? आपण उपलब्ध नव्हता, वारंवार कॉल करूनही आपण या ठिकाणी उपलब्ध झाले नाहीत असं त्यांचा आरोप आहे आणि एक आशा वर्करनी डिलिव्हरी केली असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, सदरची महिला ही माया माने 16 सप्टेंबर रोजी प्रसूत झाली. सदरच्या पेशंटच्या नातेवाईकाचा कॉल हा मला साधारण 12:30-1च्या दरम्यान आलेला आहे. त्यांचा कॉल आला की मी लगेच त्यांना तो कॉल रिसीव करून उत्तर दिलं. माझा स्टाफ गावामध्येच राहतो कारण इथं क्वार्टर्स नाही आहे. त्यांना त्यांच्या घरून इथंपर्यंत यायला कमीत कमी 10 ते 15 मिनटं हे लागणार. मी त्यांना सांगितलं तुमचा पेशंट कुठं आहे हे विचारलं. ते म्हणाले की माझा पेशंट घरी आहे. मी म्हटलं ठीक आहे तुम्ही तुमचा पेशंट घेऊन या तोपर्यंत माझा स्टाफ तिथं पोचेल. आणि माझ्या AN श्रीमती गोबी आणि आशा वर्कर ह्या दोघीही तिथं विदिन 10 मिनिट्स पोचलेल्या आहेत. आणि जी सदर महिला अजून त्या जोपर्यंत माझा स्टाफ आला होता तोपर्यंत ती महिला अजून आलेली नव्हती तिथे. माझा स्टाफ आल्यावर ती महिला आली, गरोदर महिला, आणि तिची प्रसूती माझ्या स्टाफ श्रीमती गोबी यांनीच केलेली आहे. आणि कसं आहे की इथं ॲडमिटची सोय नाही, दवाखान्याला बिल्डिंग नसल्यामुळं. तरी पण आपण पेशंटला IV लावून तिला काही ब्लिडिंग होते का किंवा पुढचे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का हे बघून आपण तिला डिस्चार्जचा निर्णय घेतो. त्या पेशंटला 4 तास ठेवलं गेलं होतं, तिला IV लावल्या गेलं होतं, तिचं परत नंतर सगळ्या पुढच्या तपासण्या करून घेतल्या होत्या. आणि नंतर त्या पेशंटच्या नातेवाईकांची इच्छा होती की इथं थांबणं योग्य नाही आहे कारण रात्रीची वेळ आहे, आमचं घर इथंच आहे. म्हणून त्या पेशंटच्या नातेवाईकांनी त्यांना इन्सिस्ट केलं आमच्या स्टाफला की आम्ही घरी जातो. तरीही आमच्या स्टाफनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथं राहावा सकाळपर्यंत, आपण सकाळी थोडा वेळ काय होते का बघू आणि मग तुम्ही जावा. पण त्यांच्या रिक्वेस्टनुसार त्यांनी AMA घरी गेलेले आहे. AMA घरी गेले तरी पण मी माझ्या स्टाफला सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन त्या पेशंटला बघा
आमच्या श्रीमती दोघी सिस्टर बहुतेक दुसऱ्या दिवशी रविवार होता माझ्या अंदाजे. ते दोघीही परत त्या पेशंटला व्हिजिट करून आल्या आणि पेशंटला काय त्रास आहे का, गोळ्या औषधं वगैरे सगळं दिलं. आणि अजून पण आम्ही त्या पेशंटच्या संपर्कात आहोत. काही गोळ्या औषधं उपलब्ध नव्हते, दिली गेली नाही तर 2 महिने आम्ही इथं आलो उपचारासाठी, असं काही त्यांचा पण आरोप आहे? नाही, कसं आहे, माझ्याकडं फार्मसिस्ट हे पद गेले 4 वर्षापासून त्या मॅडम डेप्युटेशनवर आहे. गोळ्या औषधाची संपूर्ण जबाबदारी ही फार्मसिस्ट श्रीमती जयश्री किल्लेदार यांची आहे. तरी पण मी माझ्या स्टाफला पाठवून इथं पेशंटची गैरसोय होऊ नये आणि त्यांना मुबलक प्रमाणात औषध गोळ्या मिळाव्यात यासाठी माझ्या स्टाफला जिल्हा स्टोअरला पाठवून मी औषधं उपलब्ध करून ठेवते. कुणाला औषध गोळ्या मिळालेल्या नाहीत आणि जे काही वरनं औषध गोळ्या मिळत नाही, आम्हाला एक RKSचा निधी असतो, त्या निधीमार्फत मी ते औषधं खरेदी करून उपलब्ध करून ठेवते. 2 दिवसापूर्वी झेडपी शिवा मॅडमनी पण भेट दिली होती. इथं काय आढळलेलं, इथं काय कारवाई? नाही, त्यांनी कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. त्यांचा मूळ प्रश्न औषध गोळ्यांचा होता. मी मॅडमला सांगितलं की आमचं फार्मसिस्ट श्रीमती जयश्री किल्लेदार या 4 वर्षापासून इथे नाही आहेत, डेप्युटेशनवर आहे. तर तुम्ही कसं करता म्हणलं. मी आमच्या स्टाफला पाठवून सगळे औषधं मुबलक प्रमाणात ठेवते. त्यांनी आम्ही पाहिलेलं तुमचं स्टोअर कुठे विचारलं, मी स्टोअर दाखवला. त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्या बोलल्या की इथं औषधं आहेत, फक्त मेडिसिन जे स्टॉकबुक आहे ते कस्टडी फार्मसी ऑफिसरच्या ताब्यात असतं. इथल्या फार्मसी ऑफिसर श्रीमती जयश्री किल्लेदार यांच्या कस्टडीमध्ये ते मेडिसिन स्टॉकबुक होतं. आमच्याकडे आम्ही जे डेली एक्सपेंडिचर असतं ते आम्ही त्यांना दाखवलेलं आहे. दोघांवर कारवाई झाली असं शिवने सांगितलेलं होतं. काय प्रकारची कारवाई झाली इथं, काय एकंदरीत तो दुपारी? विषय माझा नाही आहे, वरिष्ठ कार्यालयाचा आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही भाष्य करू शकत नाही.